हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 1 ऑगस्ट 2026च्या काही चालू घडामोडी. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपल्या विषयाकडे. तर पहिला प्रश्न पाहूया. नुकताच आंतरराष्ट्रीय वाघ दिवस इंटरनॅशनल टायगर डे कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 29 जुलै रोजी. स्पष्टीकरण पाहूया. तर वाघांचे संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची सुरक्षा आणि त्यांच्या पुढील आव्हानांबाबत जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो. प्रोजेक्ट टायगर 1973मध्ये सुरू झाला. पुढे पाहूया. प्रोजेक्ट चिता 17 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात आला. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच चीनमध्ये आयोजित ISSF वर्ल्ड कप 2026मध्ये भारताच्या ईशा सिंगने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले? उत्तर आहे सुवर्णपदक. स्पष्टीकरण पाहूया. भारताची स्टार नेमबाज ईशा सिंग हिने चीनमध्ये आयोजित ISSF जागतिक चषक 2026 स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. पुढे पाहूया. 2026मध्ये 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाईल? उत्तर आहे गोवा. स्पष्टीकरण पाहूया. 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन गोवा राज्यात केले जाणार आहे. गोवाची राजधानी पणजी. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. तसेच राज्यपाल आहेत पशुपती अशोक गजपती राजू. इतर माहिती पाहूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोवा हे भारताचे सर्वात छोटे राज्य आहे. दुसरे सर्वात छोटे राज्य सिक्कीम आहे. गोव्यात बोंडला वन्यजीव अभयारण्य, कोटीगाव वन्यजीव अभयारण्य, तसेच मोलम राष्ट्रीय उद्यान, भगवान महावीर आणि डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्य स्थित आहे. पुढची बातमी पाहूया. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे लता गुप्ता यांची. तर लता गुप्ता यांची दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा कुठे सुरू झाली आहे? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. तर 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वात मोठ्या सुपर कंडक्टिंग फ्युजन मॅग्नेटची चाचणी कोणत्या देशात पूर्ण झाली? उत्तर आहे चीन. स्पष्टीकरण पाहूया. जगातील सर्वात मोठ्या सुपर कंडक्टिंग फ्युजन मॅग्नेटची यशस्वी चाचणी चीन या देशाने पूर्ण केलेली आहे. तर चीनची राजधानी आहे बीजिंग. चलन आहे रेनमिनबी आणि अध्यक्ष आहेत शी जिनपिंग. पुढची बातमी पाहूया. पंजाब नॅशनल बँकेने भारतातील पहिले बँक प्रणीत क्वांटम फायनान्स हब स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्यासोबत करार केलेला आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. तर स्पष्टीकरण पाहूया. पंजाब नॅशनल बँकेने भारतातील पहिले बँक लेड क्वांटम फायनान्स हब स्थापन करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारसोबत करार केलेला आहे. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. राज्यपाल आहेत न्यायमूर्ती अब्दुल नजीर. बँक.इन डोमेनवर मायग्रेट होणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक PNB बनली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच शनी, युरेनस आणि नेपच्यूनच्या कड्यांचा अभ्यास करण्यासाठी PRAXIS मिशनचे अनावरण कोणी केले आहे? उत्तर आहे नासाने. स्पष्टीकरण पाहूया. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने शनी, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांच्या कड्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी
PRAXIS मिशनचे अनावरण केले आहे. तर नासाची स्थापना 29 जुलै 1958, मुख्यालय वॉशिंग्टन DC. पुढचा प्रश्न पाहूया. कोणता देश इबोला मुक्त घोषित झाला आहे? उत्तर आहे युगांडा. तर आफ्रिकन देश युगांडा याला अधिकृतपणे इबोला मुक्त घोषित करण्यात आलेले आहे. युगांडाची राजधानी कंपाला आहे. चलन आहे युगांडा शिलिंग आणि अध्यक्ष आहेत योवेरी मुसेवेनी. पुढचा प्रश्न पाहूया. निकोलस ओटामेंडी हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध खेळाडू आहे ज्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल जाहीर केलेली आहे? उत्तर आहे अर्जेंटिना. स्पष्टीकरण पाहूया. अर्जेंटिना या देशाचे प्रसिद्ध फुटबॉलपटू निकोलस ओटामेंडी यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. अर्जेंटिनाची राजधानी आहे ब्युनॉस आयर्स. चलन आहे अर्जेंटीन पेसो. अध्यक्ष आहेत व्हावियर मायली. पुढचा प्रश्न पाहूया. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने हत्तींना रेडिओ कॉलर बसवण्याची योजना सुरू केली आहे? उत्तर आहे उत्तराखंड. स्पष्टीकरण पाहूया. मानव आणि हत्तींमधील संघर्ष रोखण्यासाठी तसेच हत्तींच्या हालचालींवर रिअल टाइम लक्ष ठेवण्यासाठी उत्तराखंड सरकारने हत्तींना रेडिओ कॉलर बसवण्याची योजना सुरू केलेली आहे. उत्तराखंडची राजधानी आहे देहरादून. शीतकालीन आणि गैरसैन ग्रीष्मकालीन. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी. राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान. जुने नाव हॅली नॅशनल पार्क उत्तराखंडमध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच जगात नाविकांचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार कोणता देश बनलेला आहे? उत्तर आहे भारत. स्पष्टीकरण पाहूया. जागतिक सागरी क्षेत्रासाठी नाविकांचा पुरवठा करण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. या यादीत प्रथम क्रमांकावर फिलिपिन्स हा देश आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.